नमस्कार. मी सुभाष कर्णिक. यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. या कथेचं नाव आहे प्रेम म्हणजे प्रेम. किशोर आणि सरिताच्या विवाहाच्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी किशोरच्या घरी सगळे जमले होते. बोलता बोलता आमचे नातेवाईक, तुमचे नातेवाईक अशी चर्चा सुरू झाली. तेवढ्यात किशोर म्हणाला, बाबा ही चर्चा थांबवा, नाहीतर मी आणि सरिता दूरचे भाऊ बहीण आहोत असं काहीतरी लक्षात येईल. किशोरचं बोलणं ऐकताच हास्याचा मोठा स्फोट झाला. सरिताचे बाबा म्हणाले, चला निघूया. किशोरकडे वळून ते म्हणाले, किशोर, सरिताला घरी सोडशील का? आम्ही हॉल बघायला जातो आहोत. जाता आता किशोरने एका हॉटेलपाशी स्कूटर उभी केली. सरिता, आपण चहा घेऊया का? दोघे हॉटेलमध्ये बसले. सरिता, आज आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत. एकदा माझ्या घरी बघण्याचा कार्यक्रम झाला, नंतर तुझ्या घरी संमती सांगण्याचा, आणि आज माझ्या घरी तारीख ठरवण्याचा. सरिता म्हणाली, तुम्ही सगळा हिशोब व्यवस्थित ठेवता वाटतं. दोघेही मोकळेपणे हसले. सरिताने किशोरच्या हातावर आपला हात ठेवला आणि म्हणाली, आज तुम्हाला खास धन्यवाद. काय झालं? किशोरने आश्चर्याने विचारले. सकाळी आमचे नातेवाईक, तुमचे नातेवाईक अशी चर्चा चालू होती. तेव्हा तुम्ही म्हणाला की आपण बहीण भाऊत असे निघेल, त्यामुळे मी त्याच्यात थांबली. मला खूप हायसं वाटलं. का बरं? किशोरने आश्चर्याने विचारलं. सविता थोडा वेळ शांत बसली. काय झालं? किशोरने पुन्हा विचारलं. सविता हळूच आवाजात म्हणाली, आपल्या पहिल्याच बैठकीत तुमचं रुबाबदार व्यक्तिमत्व, आकर्षक बोलणं, वागणं यामुळे तुम्ही मला खूप आवडला आणि मी तुमच्यावर भाळले. त्यामुळे तुम्ही चर्चा थांबवली म्हणून खूप बरं वाटलं, आनंद आला. किशोर हसला, म्हणाला, तू तुझ्या भावना अगदी मोकळेपणे व्यक्त केल्यास. सविता, आपण आयुष्यभर सोबत करणार आहोत. आता आपण ठरवूया की यापुढे आपण पूर्णपणे मोकळेपणे एकमेकाशी संवाद साधायचा, होय ना? किशोरचा फोन वाजला. सविता म्हणाली, आज प्रमोदच्या परीक्षेचा निर्णय कळला. स्वारी आता 7वीत गेली, 80% पडले. किशोर म्हणाला, अरे वा, छान, अभिनंदन सांग. मी येताना पेढे घेऊन येतो. आणि आपल्या संपत्तीचं काय झालं? सविताने सांगितलं, ती पास झाली, तिलाही 70% मार्क मिळाले आणि ती आता 3रीत गेली. छान छान. किशोर पेढे घेऊन घरी आला. दोघा पोरांनी त्याला नमस्कार केला. त्याच्या हातावर त्याने पेढे ठेवले. ती दोघे खेळायला गेली आपल्या खोलीत. किशोर शांतपणे बसला होता. सविताने विचारलं, आज एवढं शांत का? सविता, मला तुझ्याशी शांतपणे बोलायचं आहे, मोकळेपणे बोलायचं आहे. काय झालं? काय अडचण आली? सविताने काळजीपूर्वक विचारलं. सविता, माझ्या कार्यालयात शीला धारक नावाची एक महिला आहे. ती 2 वर्षापूर्वी आमच्या संस्थेत नोकरीला लागली. 4-5 महिन्यापूर्वी तिची बदली माझ्या कार्यालयात झाली. तेव्हापासून तिचं माझ्या केबिनमध्ये येणं वाढलं आहे. काहीतरी काम घेऊन येते, माझ्याशी बोलते, उगाच गप्पा मारायला बसते. एकदा मी चहा घेत असताना ती आली. मी तिला चहा दिला. तेव्हा ती कितीतरी वेळ माझ्याशी गप्पा मारत बसली. मला तिच्याबद्दल शंका येते. तिची वागणूक मला पटत नाही. माझ्या प्रेमात वगैरे पडली की काय असं वाटतं. ते धोकेदायक आहे, तिच्या दृष्टीने आणि माझ्या दृष्टीने. काय करावं मला कळत नाही. म्हणून तुझ्याशी मी मोकळेपणे बोलतो आहे. उगाच लोकांचा माझ्याविषयी आणि तिच्याविषयी गैरसमज होऊ नये. काय करावं तू सांग सविता, काय करावं? सविता थोडा वेळ शांत बसली. नंतर म्हणाली, ठीक आहे किशोर, मी त्याच्यावर विचार करते. तो आता कपडे बदल आणि चहासाठी ये घरात. दुसऱ्या दिवशी सकाळी किशोर कार्यालयात निघाला तेव्हा सविता म्हणाली, या रविवारी तुम्हाला कुठं बाहेर जायचं नाही ना? तर त्या शीलाला सकाळी आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण द्या. पोरं पास झाली म्हणून पार्टी देऊ. किशोर गडबडला, एकदम जेवण?
हो, बघूया काय होतं ते. कार्यालयात गेल्यावर किशोरने शीलाला सांगितलं, रविवारी तू सकाळी आमच्याकडे जेवायला ये. तिला आश्चर्य वाटलं. काय कारण? हे खास? तिने विचारलं. किशोर म्हणाला, माझा मुलगा आणि मुलगी दोघेही परीक्षेत यश मिळवलं आहे. सविता म्हणाले, आपण सेलिब्रेट करू म्हणून तुला बोलावलं. रविवारी सकाळी शीला किशोरच्या घरी 10:30 वाजता आली. किशोरने आणि सवितांनी तिचं स्वागत केलं. तिने येताना मिठाचे 2 पुडे आणले आणि प्रमोद आणि संपदाच्या हातात ते मिठाचे डबे ठेवले. त्यांचं अभिनंदन केलं. तसं दोघांनी त्यांना नमस्कार केला. थोडा वेळ गप्पा झाल्यावर सगळे जेवायला बसले. जेवण झाल्यावर दोघंही पोरं आपल्या खोलीत खेळायला गेली. दिवाणखान्यात किशोर आणि शीला समोरासमोर बसले होते. थोड्या वेळ सविताने एका टपकात दिवा आणला, ओटीचं सामान आणि एक साडी घेऊन आली. तिने शीलाला कुंकू लावलं, ओटी भरली आणि साडी हातात दिली. शीलाला आश्चर्य वाटलं. तिने विचारलं, आज काय विशेष? सविता म्हणाली, माझी नणंद घरी आली. पहिल्यांदाच नणंद घरी आली म्हणून तिचं स्वागत करायला नको का? शीला तिच्याकडे बघत राहिली. आपल्याला नणंद म्हटलं हे ऐकल्यावर तिच्या भावना अनावर झाल्या. तिने साडी, नारळ, ओटीचे तांदूळ बाजूला ठेवले. डोळ्यातून गळगळ अश्रू व्हायला लागले. सविताने विचारलं, शीला काय झालं? माझं काही चुकलं का? शीला म्हणाली, नाही, माझंच चुकलं. थोडी स्पष्ट बोलते. मी एक खेड्यातून आलेली. आई वडिलांची मी एकुलती एक लेक. घरात भावंडं नाही. भोवताली फार माणसं नाहीत. आई वडील शेतावर काम करीत राहणार. मला खूप बोलायची आणि सगळ्यांमध्ये मिसळायची सवय. वडिलांनी मला शिकवलं. मी BA झाले आणि नोकरीला लागले. साहेबांच्या कार्यात आल्यावर साहेबांचं आकर्षक व्यक्तिमत्व, त्यांचं बोलणं, वागणं, कृती करणं मला खूप आवडलं आणि मी न कळत त्यांच्यावर भाळले. मी त्यांच्यावर प्रेम करू लागले. माझं मलाच कळलं नाही. त्यामुळे मधून मी त्यांच्याकडे सारखी जात राहिले. त्यांच्याशी बोलत राहिले. ते विवाहित आहेत, त्यांना 2 मुलं आहेत. ही वस्तुस्थिती माहीत असू नये मी ती जाणून नाही घेतली. वहिनी, आज तू मला वस्तुस्थितीची जाणीव करून दिलीस. ती नंतर किशोरकडे वळली. त्यांच्यासमोर हात जोडून तिने म्हटले, आतापर्यंत मी तुम्हाला साहेब म्हणत होते. यापुढे मी दादा म्हटलं तर चालेल काय? किशोर म्हणाला, आनंदानं. सविताच्या समोर उभं राहून शीलाने हात जोडले आणि म्हणाली, वहिनी, मी चुकले, खूप चुकले. मनावर ताबा ठेवू शकले नाही. मला माफ कर. सविताने तिचे दोन्ही हातात घेतले आणि म्हणाली, शीला, आपण सगळेच चुका करतो. पण ती चूक मान्य करणं आणि दुरुस्त करणं महत्त्वाचं असतं. ते तू केलंस. शीला, आपण सगळेच एकमेकावर प्रेम करतो. पण ते प्रेम कितीतरी निराळ्या प्रकारचं असतं. बाप आणि लेकीचं असतं, पती पत्नीचं असतं, भाऊ बहिणीचं असतं आणि नणंद भावजाईचंही असतं. होय ना? शीला, आज तुला दादा आणि वहिनी मिळालेत. लक्षात ठेव की तुझ्या आयुष्यभर तुला तुझ्या या दादाची आणि वहिनीची कायम साथ राहील. शीलानेच भावनावर घेऊन सविताला घट्ट मिठी मारली. एकमेकाच्या भाऊपाशात असलेल्या दोघींना पाहून किशोर ते अनोखे दृश्य आनंदाने डोळ्यात साठवत होता. धन्यवाद.